नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। आज आपण सातिवली मधील गिद्राई पाडा इथे आहोत। या आदिवासी पाड्यांना जोडणारा, आदिवासी पाडा आणि वसईला जोडणारा हा माझ्या मागे पूल आपण पाहताय। मात्र त्याची झालेली दयनीय अवस्था आहे, ज्याची रेलिंग देखील तुटलेली आहे। तर त्या संदर्भात आपण येथील नागरिकांचं म्हणणं काय ते जाणूया। या पुलासंबंधी काय समस्या आहे आदिवासी पाड्यात? पहिली गोष्ट तर मॅडम इथं काय ब्रिज नाही, एखादा मैत गेला तो पण विशेष जात नाही ना, एखादा ब्रिज तर बघतात तुम्ही। पहिली गोष्ट आणि पहिली गोष्ट तर लाईटीचा मेन संबंध तो लाईटीचा आहे। लाईट अजूनपर्यंत आहेत नाही की ती म्हणजे पक्षाचा विषय सोडून द्या, पण कोणी समाजसेवा पण केली नाही अजूनपर्यंत। एवढी पण म्हणजे लाईटीचे खांब तर सोडा, पण रस्ता पण आमच्याकडे नाही आहे। काय बोलणार आहे ना। या पुलावरून कसा तुम्ही प्रवास करता, पावसाळ्यात असो किंवा इतर वेळेला? कारण की त्याची रेलिंग देखील तुटलेली आपण पाहतोय। ते पण उलटून जातं ते पावसाच्या याच्यात, ते पण तुटलाय मोडलाय सगळं आहे, तर काय बोलणार। मग पावसात पाणी भरल्यानंतर तुम्ही मग कसा प्रवास करता किंवा त्या साईडला कसं जाता तुम्ही? मग म्हणजे आताच नाही, थांबायला लागतं म्हणा। म्हणजे शहराशी असलेला तुमचा संबंध तुटतो। मग ते तर आहे। मग या पुलासोबतच तुम्हाला इथे विजेसंबंधी काय समस्या आहे? वीज व्यवस्थित असते की नाही वीज म्हणजे आहेतच नाही ते। वीज लाईट म्हणजे असा काय आहेच नाही, खांब नाही काय नाही, रोड बनवलाय, रस्ता म्हणजे असा साधा रोड पण असं आम्हाला याला जायला लागतं, बघ ते दाखवा, असं याला जायला लागतं आम्हाला। मॅडम बघा, एखादा पाहुणा आला ना तर आम्हाला लाज वाटते। काय बोलतो का तुंगरपाडा स्मार्ट एरिया आहे? तुंगरपाडा काय स्मार्ट एरिया आहे? हा, एखादा पाहुणा आला की तो बाहेरून आला, बोलतो तुंगरपाडा स्मार्ट। तुझ्या घरी एखादा कुणाचा लग्न पण असला ना, ते त्यांना ते पण बोलतात का आपण लाज वाटते। रस्ता बघा तुम्ही, रस्ता बघा, रस्ता बघा, काय नाही बघा। एका टायमाला ते लोक बोलतात तुमची स्मार्ट एरिया आहे, हे तुंगरपाडा स्मार्ट एरिया आहे। एखादा रस्ता बघा तुम्ही, रस्ता येऊन बघा, ते पण लाज, त्यांना पण लाज वाटते का स्वतः लाईट पण नाही मिळत नीट। मग त्याला बोला हे काम करा मॅडम, इथे स्पोर्टची विषय सोडून द्या, पण तुमचा तो ब्रिज आहे तो नीट बघा, त्याचा काय संबंध आहे असा मी मॅडम बोलतो। लांबून मंजूर ब्रिज झालेला पण बनवलाच नाही ते लोकांनी आहे। हे बघ कसा ब्रिज बनवून द्यायचा, पण तुटल्यामुळे ओलून बघते, जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा बरोबर येतात घराजवळ, बरोबर घरा येतील। मग याबरोबर इथे कचऱ्यासंबंधी काय व्यवस्था आहे की इथे कचऱ्याचे महापालिकेवाले कचरा उचलायला येतात का? कारण की जर ब्रिजच नसेल तर मग ते कसं? ब्रिजच नाही ते येतीलच कसं? ते लोक नाही उचलला जात, येतात ते साईडला येतात, पण आमच्या साईडला कोण येतं? काहीच नाही आमच्याकडे, रोड नाही, लाईट नाही, काय ब्रिज पण असं आहे काय गाडी यायची खाली बाईक येते, बस दुसरी गाडी येऊ शकत नाही मोठी। मैत झाला कुठं काय झाला, कोण बिमार पडला, कोण डिलिव्हरीच्या बाहेर येते, त्यांना नेण्यासाठी आम्हाला जसा न्यायला लागते, बघ विचार, बांधाला यायला लागतं, बांधाला घेऊन जायला लागतं, असं आहे आम्हाला। नागरिकांच्या इतक्या समस्या असूनही त्यांना एवढ्या धोकादायक परिस्थितीतून प्रवास करत लागूनही महापालिका कोणताही इथे पाऊल उचलत नाही त्यांच्या सुरक्षिततेसाठी। त्यामुळे महापालिकेला कधी जाग येणार आणि नागरिकांच्या या प्रश्नाकडे, या आदिवासी पाड्याच्या या प्रश्नाकडे महापालिका कधी लक्ष देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे।